भाजप आणि आमच्यात स्पष्ट फरक आहे. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना संपवली, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपू शकत नाही, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवरती निशाणा साधला. साम दाम दंड भेद यंत्रणेचा दुरुपयोग केला, गद्दार निघून गेले, पण निष्ठा विकत घेता आली नाही, असंही ठाकरे म्हणाले. तर मुंबईमध्ये आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, अशा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवली. भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे याचं स्वप्न आहेच. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आपण तो जरी आपला राहू शकलो नाही तरी त्याने गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेले ठाकरेंच्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यावेळी ठाकरेंच्या सेनेच्या अन्य नेते हे देखील यावेळी उपस्थित होते. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. ठाकरेंचं दुकान आता बंद होणार आहे. मुंबईकरांनी त्यांना धक्का दिल्याचं नवनीत राणा म्हणाले. बाळासाहेबांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे, त्यामुळे ते विजयी झाल्याचं राणा म्हणाले. ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी, मुंबईची जनतानी बंद केली आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता. ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेचे विजयी उमेदवार हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. सत्ता स्थापनेपर्यंत शिवसेनेचे नगरसेवक वांद्र्याच्या ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामी असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती टीका केली आहे. फोडणाऱ्यांनाच फुटण्याची भीती असते असं ठाकरे म्हणाले. तर यापुढे कोणतीही फोडाफोडी होणार नाही असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे. कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. आता कुठेही पळवापळवी नाही आहे. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही. काय पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणणार नाही, तर पुणेकरांनी मोदीजींना स्वीकारलं असं म्हणेन. मुख्यमंत्र्यांची पुण्याच्या निकालावरती प्रतिक्रिया. तर पुण्याची जनताच इथली दादा असल्याचंही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं. मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी नगरसेवकांचं अभिनंदन करत त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. पुणे महापालिका हा आपला व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही, तर सामाजिक परिवर्तनाचं माध्यम आहे, अशा कडक शब्दांमध्ये त्यांनी नवनियुक्त सदस्यांना सुनावलेलं आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं पेढा भरवून अभिनंदन केलं. सोलापूरच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांसह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत स्ट्राईक रेट राखण्यामध्ये एकनाथ शिंदेंना अपयश आलं. असं असलं तरी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली. त्यांचे 75 नगरसेवक निवडून आलेत, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपचे 40 पैकी 28 नगरसेवक जिंकलेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ठाण्यामध्ये एकत्रित सत्तेमध्ये विराजमान होणार असं वाटत असतानाच भाजपकडून आता विरोधामध्ये बसण्याचे संकेत हे मिळू लागलेले आहेत. प्रत्येकावरती अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते, त्यामुळे आम्ही वेगळा विचार करू शकतो असं म्हणत भाजपनं थेट विरोधामध्ये बसण्याची तयारी दर्शवली. निर्णय जो आहे तो आम्ही बसून करू, कशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं. परंतु आम्ही काही मागे धावणार नाही. ते चर्चा करायला आले तर निश्चितपणे आम्ही ठाण्याच्या संबंधी चर्चा करायला तयार राहू. कल्याणला आम्ही केलं होतं. कल्याणला पहिला महापौर ठाणे जिल्ह्याचा जेव्हा झाला त्यावेळेला अडीच वर्ष आम्ही शिवसेनेच्या बरोबर केलो होतं आणि आमचा महापौर त्यावेळेला त्या ठिकाणी झाला होता. कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतं की आपण जर 125 जागा लढलो असतो तर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय चित्र तसं दिसू शकलं असतं. परंतु हे जर तरची गोष्ट आहे. भाजप सत्तेत सहभागी होणार का? एक याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून जो आम्ही निर्धारनामा घोषित केलेला आहे त्या निर्धारनाम्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनाने, प्रत्येक वचन पाळण्याच्या दृष्टिकोनाने जी भूमिका महानगरपालिकेमध्ये घ्यायची आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे घेऊ. मग ते ज्या कुठल्या रोलमध्ये आम्ही असू ना त्याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ठाणेकरांसाठी न्याय देण्याची भूमिका घेत राहणार. कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या विजय रॅलीमध्ये भाजप आमदार सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेच्या शीतल मढारींना भाजप आमदार सुलभा गायकवाडांनी शुभेच्छा दिल्या, तर मढारींच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. ठाकरेंच्या नगरसेवकांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. तर ठाकरे सेनेतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी ठाकरे सेनेमधून उमेदवारी अर्ज हा दाखल केला होता. या भेटीमुळे स्थानिक राजकारणामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय. राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हे जाहीर झाले. राज्यभरामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपनं वर्चस्व मिळवलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुंबईप्रमाणेच भाजपनं मोठा विजय मिळवला. तर राष्ट्रवादीच्या या पराभवावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभवानं खचून जायचं नसतं, पुन्हा काम करायचं असं म्हणत पवारांनी पुढील निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्याबरोबरच भाजपला मिळालेल्या यशाबद्दल अजित पवारांनी अभिनंदन देखील केलं. शेवटी मतदार राजा हा फार महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं. त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. आता पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं काम करत राहायचं असतं. चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबी फॉर्म संदर्भामध्ये केलेल्या आरोपांवरती भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सर्वेक्षणानंतर समितीनं 17 नाही तर 11 जागी उमेदवार बदलल्याचं जोरगेवारांनी चंद्रपुरात सांगत आरोपांवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सुधीर मुनगंटीवारांनी एबी फॉर्म संदर्भामध्ये आरोप करत जोरगेवारांवरतीच निशाणा साधला होता. हा घोळ झालेलाच नाहीये. त्याच्यामध्ये मी माहिती घेतली, आकडेवारी पण आहे. एकंदर 15 ठिकाणच्या बद्दलचं जी यादी आली होती त्याच्यामध्ये 15 ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली.
त्याच्यातला विषय असा आहे 15मध्ये, कारण की 15पैकी 4 तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या, राहिले 11 ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात, पक्ष नेतृत्वावर, त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.